हे बाळ कोणाचं सावळ्या वानाचं मलपत मलपत चालत चालत मलपत मलपत चालत चालत मलपत मलपत चालत हसत खेळत गुलू गुलू बोलत हसत खेळत गुलू गुलू बोलत गुलू गुलू बोलत मलपत मलपत चालत. वारकरी संप्रदाय हा जुना आहे आणि परंपरेने आलेला आहे आणि सध्याच्या कलियुगामध्ये जास्ती लोक देवाला मानत नाहीत आणि हे जे शिक्षणाचं माध्यम आहे ते जास्ती करून तर देवाला न मानणार आहे. आणि आमचे वडील जे आहेत ना ते वारकरी आहेत, त्यांच्या माध्यमातून म्हणजे हा वारसा पुढे चालवण्यासाठी आम्ही या संस्थेत आलो. म्हणजे योग्य मार्गावरती आणायचं असेल ना तर संप्रदाय हाच खरा दागिना आहे, जो ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा तो वारसा पुढे चालवत आणलेला आहे. आणि माझे पणजोबा सुद्धा वारकरी होते, माझे आजोबा होते आणि त्यांच्याच दर्शनातून आणि माझ्या वडिलांच्या मार्गदर्शनातून मी या वारकरी संस्थेत आलेले आहे. आणखीन म्हणजे आता कोणी डॉक्टर बनतं, कोणी इंजिनियर बनतं, पण आमच्या एवढ्या पिढीतून आलेलं म्हणजे वारकरी संप्रदाय. आमच्या सगळ्या घरातून माझे पणजोबा, आजी, आजोबा आणि माझे वडील सगळे वारकरी संप्रदायातून आले. मग मला पण त्यांनी ठरवलं की हिला पण वारकरी संप्रदायात शिक्षण घ्यायला पाठवायचं. संस्थेत आल्यावर सर्व माई महाराज मला सगळं हे करत होते, शिक, तुझे आई वडील सगळं आणून देतात. मी रडत बसायची, पण मला असं वाटलं म्हणजे आई वडील येतात, पण आले नाही. नंतर आले. नमस्कार, मी समाधान मानसाळी लोकन्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. सध्या आपण पुण्यामध्ये आहोत आणि पुण्यामध्ये दोन्ही पालख्या या ठिकाणी आलेले आहेत आणि नंतर पंढरपूरच्या दिशेने उद्या निघणार आहेत. तर या ठिकाणी राजमाता मुलींची शाळा जे शिवानी त्याच्यामध्ये शिकत होती आणि त्या शिवानीनं अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावलं, रडू नको बाळा या ह्याच्यातून. तशाच पद्धतीनं अशी काय अजून एक शिवानी आहे काय त्या संस्थेमध्ये, तर आपण पुण्यामध्ये त्यांना भेटण्यासाठी आलेलो आहोत आणि आपण थोड्याशा त्याच्यासोबत गप्पा मारून जे संस्थेचे संस्थापक आहेत जे महाराज त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. आणि विशेषतः बघायला गेलं तर जी शिवानी आहे, शिवानी शिंदे, तिच्या अजून काही नवीन गवळणी आहेत का ते पण आपण बघण्यासाठी किंवा त्या ऐकण्यासाठी आलेलो आहोत. तर प्रथम आपण त्या शाळेतील संस्थेतील मुलींशी संवाद करतोय. काय नाव तुझं? ईश्वरी नरेश मडवी. बर. शिवानीच्या शाळेत आहे अशी काय अभंग काय आहे का? काय गवळणी. गवळण? कोणती गवळण? रडू नको बा. मन बर. रडू नको बाळा, अरे मी पाण्याला जाते. रडू नको बाळा, अरे मी पाण्याला जाते. पाण्याला जाते, पाणी घेऊन येते. पाण्याला जाते, पाणी घेऊन येते. लोण्याचा गोळा तुला खायला देते. पाण्याला जाते, पाणी घेऊन येते. बर, मला सांग तुझं किती वर्ष आहे? पहिल्याच वर्षी. मग कशी काय आली तू? म्हणजे शिवानीचे गवळण ऐकून आली का तू? हा. बर, तुझं नाव काय? रियल गणेश लोखंडे. कुठली? चंद्रपूर. पहिलेच वर्ष आहे का तुझं? हा. बर, तुझं नाव काय? सावित्रा नेताजी होते. बर, पहिलं वर्ष किती वर्ष आहे? सेकंड. दुसरं. तुमचं? अक्षता राहुल काट, कुठलं गाव तुमचं? सातारा जिल्हा, मान तालुका आणि किरकसाल गाव. काय नाव काय? अक्षता राहुल काटकर. तुझं? वैष्णवी योगेश गुंजाळ, कुठली? संगमनेर. किती वर्ष आहे? 4th. तुझं? देवानी श्रीराम सातपुते, अमरावती जिल्ह्यातली आहे, पहिलंच वर्ष. बर, तुझं? श्रद्धा सतीश ड्युटेवाड, नांदेड जिल्हा, 3रं वर्ष. तुझं? अनुष्का भुजंगराव दोघे, नांदेड जिल्हा, 2रं वर्ष. बर, तुझं? सई महादेव भोसले, जिल्हा लातूर, तुझं? वर्ष 3. भक्ती कैलास शिंदे, जिल्हा जालना. बर. तर मला सांगा की जे नवीन आलेले आहेत ते शिवानीला बघून आलेत का तुम्हाला त्या संप्रदायात जाण्यासाठी तुम्ही आला आहात? शिवानीची कविता किंवा ती शिवानीची गवळण ऐकून कोण आलंय? तू. मग तुला तुझ्या घरात कोणी म्हणजे असं हे आहे का, संप्रदायामध्ये आहे का? नाही. मग
मग शिवानीची जी गवळण ऐकून तू आलीत का? हा. बर. तर तशाच प्रकारचे अजून कोणाला तशी काय गवळण किंवा अभंग येते का? हम्म. यमुनेच्या काठी गडा फोडिला, यमुनेच्या काठी गडा फोडिला, रुतला पायी काटा कानाने काढिला, रुतला पायी काटा कानाने काढिला, आशा मजला श्रीकृष्णाची होणार सुनमी त्या यशोदेची, आशा मजला श्रीकृष्णाची होणार सुनमी त्या यशोदेची, हात सोड माझा पदर उडाला, हात सोड माझा पदर उडाला, रुतला पायी काटा कानाने काढिला, रुतला पायी काटा कानाने काढिला. नवीन काय अजून कोणाला येते का नवीन? हा काय? गवळ. हा. यशोदेचा कट्याळ कानाबाई ग, खोड्या करीतो करावया काही. यशोदेचा कट्याळ कानाबाई ग, खोड्या करीतो करावया काही. एके दिवशी ग केली आने खोडी, सारी गाई वासरे सोडिली. एके दिवशी ग केली आने खोडी, सारी गाई वासरे सोडिली. भर रस्त्यावरी लोक असती सारी, भर रस्त्यावरी लोक असती सारी. यशोदेचा कट्याळ कानाबाई ग, खोड्या करीतो करावया काही. यशोदेचा कट्याळ कानाबाई ग, खोड्या करीतो करावया काही. तर मला सांगा की या आता सध्याला बघितलं तर मुलं मुली इंजिनियर होण्यासाठी मोठ्या मोठ्या शाळा जातात. आज आपण पुण्यामध्ये आलो तर पुण्यामध्ये UPSC MPSC चे मोठे मोठे क्लासेस आहेत आणि ते मुलं मुली तिकडे जातात. तर तुम्ही इकडे का आला? कोण उत्तर देईल? का आला इथं? म्हणजे ह्या बाकीकडे आता जर बघ इंजिनियर व्हायला लागलेत वगैरे, डॉक्टर व्हायला लागलेत वगैरे आणि बघायला गेलं तर UPSC MPSC चांगले पदावर झालेत, पण संप्रदायात यायचं काय इच्छा झाली का पाठवलं? कारण वारकरी संप्रदाय हा जुना आहे आणि परंपरेने आलेला आहे आणि सध्याच्या कलियुगामध्ये जास्ती लोक देवाला मानत नाहीत आणि हे जे शिक्षणाचं माध्यम आहे ते जास्ती करून तर देवाला न मानणार आहे. आणि आमचे वडील जे आहेत ना ते वारकरी आहेत, त्यांच्या माध्यमातून म्हणजे हा वारसा पुढे चालवण्यासाठी आम्ही या संस्थेत आलो आणि हा आध्यात्मिक शिक्षण घेतो. संस्थेत कशा पद्धतीने शिक्षण दिलं जात आहे? संस्थेत म्हणजे जे संप्रदायाचे नियम आहेत त्या नियमानुसार सगळ्या प्रकारचं म्हणजे अध्यात्माचं शिक्षण दिलं जातं. सकाळी काकडा, पुन्हा आमचे ज्ञानेश्वरीचे पाठ होत असतात, हरिपाठ पाठांतर करायला होतात व गीतेचे पाठ होतात. त्याचबरोबर जे पुराण आहेत म्हणजे 18 पुराण असो किंवा जे अध्यात्माचे ग्रंथ आहेत आणि त्याबरोबर इतर बी म्हणजे मुलीला सुरक्षित ठेवण्यासाठी शास्त्र, लाठीकाठी, दानपट्टा, भाला, बाणा, तलवार असे अनेक प्रकारचे शिक्षण आध्यात्मिक व शास्त्र सुद्धा दोन्हीचा अभ्यास आम्हाला संस्थेत दिला जातो. मुलांची आणि मुलींची लोकसंख्या कमी ह्या संप्रदाय येण्याचे कमी आहे. जे जुनी लोक आहेत ते आता आले, ते जुनी लोक कुठं संपत यायला लागलेत. तर त्यासाठी काय करायला पाहिजे वाटतं तुला नवीन पिढी ह्याच्यामध्ये येण्यासाठी? नवीन पिढी येण्यासाठी जसं शिवानीने गवळण गायले तसंच अनेक महाराज लोक किंवा आमच्यासारख्या मुली जर त्यांना मार्गदर्शन केले की आध्यात्मिक या कीर्तनाच्या माध्यमातून वगैरे त्यांना आपल्यासारखं करता येतं. कुठले महाराज तुम्हाला शिकवतात? त्यांचं नाव काय? सुधा महाराज हिंगे. बर. आणि त्यांच्या म्हणजे मिसेस म्हणजे आमच्या ताई स्वरांजली ताई हिंगे. किती मुली आहेत टोटल? 80. 80. तुझं काय मत आहे याच्यावरती? माझं तेच, कारण आजकालची पिढी खूपच भरकटलेली आहे आणि त्याच भरकटलेल्या पिढीला जर रस्त्यावरती म्हणजे योग्य मार्गावरती आणायचं असेल ना तर संप्रदाय हाच खरा दागिना आहे, जो ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा तो वारसा पुढे चालवत आणलेला आहे. आणि माझे पणजोबा सुद्धा वारकरी होते, माझे आजोबा होते आणि त्यांच्याच मार्गदर्शनातून आणि माझ्या वडिलांच्या मार्गदर्शनातून मी या वारकरी संस्थेत आलेले आहे आणि हे मी माझं भाग्य समजते. तुझं काय मत आहे? आमच्या संस्थेत तसं म्हणलं तर आता शिकायला गेलं तर आणखीन म्हणजे आता कोणी डॉक्टर बनतं, कोणी इंजिनियर बनतं, पण आमच्या
एवढ्या पिढीतून आलेलं म्हणजे वारकरी संप्रदाय. आमच्या सगळ्या घरातून माझे पंजोबा, आजी, आजोबा आणि माझे वडील सगळे वारकरी संप्रदायातून आले. मग मला पण त्यांनी ठरवलं की हिला पण वारकरी संप्रदायात शिक्षण घ्यायला पाठवायचं बरं. म्हणून. तर वारकरी संप्रदाय हे जात भेद पंथ सोडून हे वारकरी संप्रदाय गोर गरीब इथं असं समान कायदा आहे सगळीकडे. म्हणजे पांढरं शुभ्र कपडे घालून ही वारकरी पंढरीच्या दिशेने जातात. मूळतः शेतकरी लोक आहेत. तर ह्याच्यावर आणि आता म्हणल्याप्रमाणे मुलं का येत नाही आणि तुम्ही का या संप्रदायात आलात याचं काय उत्तर आहे? माझं असं मत आहे की हे भक्ती मार्ग सगळ्यांनीच करावा. हे मुळापासून आहे हम्म. आणि आताचा युग म्हटलं तर खूप वाईट झालेला आहे. खूप छळकपट होत आहे. तर मार्ग तो सोडवण्यासाठी वारकरी हा मार्ग सोपा आहे. आणखी तुझ्या घरी कोण कोण असतं? माझ्या घरी अगोदरपासून पंजोबापासून तर आतापर्यंतची पिढी सगळी वारकरी आहे. बरं. तर मग माझ्या पण घरच्यांनी जसं हे शिक्षण घेण्यासाठी आळंदीला पाठवलं. घरचं कोणाला आहे का आता? हा आली आहे ना, आई आली आहे. कुठं आहेत ते? कुठे? सध्या इथे नाही आहे. हा. कुठली दिंडीत आहेत? कुठल्या ह्याच्यात? ह्याच दिंडीत आहे. आता इथे गेलेले आहे दगडूशेठच्या दर्शनासाठी. बरं. तुझं काय मत आहे? बरं, संस्थेबद्दल तुला काय माहिती आहे? मी कसं संस्थेत आल्यानंतर काय वाटलं पहिल्या दिवशी तुला? मला वाटलं की असं संस्थेत आल्यावर सर्व माई महाराज मला सगळं हे करत होते. शिक, तुझे आई वडील सगळं आणून देतात. मी रडत बसायची पण मला असं वाटलं म्हणजे आई वडील येतात पण आले नाही. नंतर आले. माई महाराज म्हणले आले का नाही? मग मी म्हणलं हो. गुरुपौर्णिमेच्या दिवशी माई महाराजांनी आम्हाला सर्वांना गिफ्ट दिली. बर. मग काय करतात आई वडील तुझे? शेती. शेती. कोण कोण असतं घरी? आजी, हा. आजोबा, आई, वडील, पण हे वारीचं किंवा वारकरी संप्रदायाचं कोण करतं घरात? पप्पा. पप्पा करतात का? तुझं काय मत आहे? माझे पण वडील वारकरी संप्रदायाची त्यांना आवड आहे. ते गावामध्ये भजन हरिपाठ वगैरे त्यांना पाठांतर आहे. त्यांना आवड होती. त्यांची इच्छा होती की बाबा आपले मुलं काहीतरी शिकले पाहिजे. आजकाल समाज दुसऱ्या मार्गावर चाललाय किंवा आपल्या लेकराला चांगले संस्कार लागले पाहिजे असं म्हणून त्यांनी संस्थेत टाकलं आम्हाला आळंदीत. आल्यानंतर 1-2 दिवस वाईट वाटलं पण नंतर चांगल्या मार्गाला लागले, चांगले संस्कार आले. आमचे माई महाराज आम्हाला असं घराकडली आठवण पण येत नाही एवढं प्रेम करतात. आई वडिलांसारखं प्रेम करतात. आई वडिलांची इच्छा आहे आपले स्वप्न आहेत ते सगळं पूर्ण करायचे आहेत. आणि वारकरी संप्रदायाचं म्हणजे आधीपासून ही मुळातूनच परंपरा चांगली आहे. तिचा आता जर वारीचं बघितलं तर कोणाला आमंत्रण नाही, काही नाही, तर लाखो संख्येने पब्लिक आहे. याच माध्यमातून हा माऊलींचा इतिहास आहे हा असाच समोर जायचा आहे अशीच. तुझं काय मत आहे? वारकरी संप्रदायात मलाही आवड आहे आणि माझ्या आईलाही आवड आहे. आईमुळे मी इथं आले आणि युट्यूबच्या चॅनलमुळे सुद्धा पण आले. आईला सुद्धा भजन येतं. आईने मला थोडंफार शिकवलं आणि माई महाराजांनी सुद्धा शिकवलं. क्लास लावले. इथं आले आणि कीर्तन वगैरे सगळं. कोणाला फोन लावला होता पहिल्यांदा युट्यूबवर बघून? महाराज. काय म्हणले महाराज मग? काही नाही, सगळी माहिती सांगितली या म्हणले. तुला काय वाटतंय काय तरुण मुलं मुली येत नाहीत? तुझं आज एवढं वय आहे, घरातून इकडे राहतेत वगैरे, तुला कशी आवड निर्माण झाली? पहिल्यांदा माझ्या आजोबांनी माझ्या पप्पांना शिकवलं. मग पप्पांनी मला शिकवलं आणि मग तेव्हापासून मला खूप वारकरी संप्रदायाची आवड लागली. पप्पा बोलले की बाबा तुला एकदा ना कधी ना कधीतरी मी तुला संस्थेमध्ये टाकणार. मग त्याच्या अगोदर दीदी आली आणि मग दीदीचं पाहून मग पप्पा म्हणले मीही तुला टाकतो. मग मी संस्थेमध्ये आले आणि मला खूप छान वाटलं संस्थेत येऊन. सकाळी महाराज ज्ञानेश्वरीचा पाठ घेतात, तिथे बसून खूप छान वाटतं. माई गीतेचा पाठ घेतात, तिथेही बसून खूप छान वाटतं. श्लोक हे सगळं माई देतात आणि माई महाराज आमच्यावर एवढं प्रेम करतात की घरची आठवण सुद्धा येऊ देत नाहीत. आणि यावर्षी वारीला यायचं नव्हतं पण येण्याचं ठरलं कारण आजी आजोबांना यावर्षी वारी करायची होती म्हणून मीही यावर्षी वारीला आले. आणि माझे आजोबा दरवर्षी वारी करतात. ते तुकाराम महाराजांच्या दिंडीत असतात पण यावर्षी माझ्यामुळे माझे आजोबा आमच्या दिंडीत आले आणि मग मीही पायी वारी करण्याची ठरवली आणि पप्पा बोलले तू यावर्षी दिंडीत जा. मला वारकरी संप्रदायाची खूप आवड आहे.
काय अभंग गवळण काय येते का तुला? हो. म्हणून दाखव. हे बाळ कोणाच सावळ्या वानाच मलपत मलपत चालत चालत मलपत मलपत चालत चालत मलपत मलपत चालत हसत खेळत गुलू गुलू बोलत हसत खेळत गुलू गुलू बोलत गुलू गुलू बोलत मलपत मलपत चालत चालत मलपत मलपत चालत चालत मलपत मलपत चालत माथा शोभे पिंपळ पाना अंगी टोपरे भूषण माथा शोभे पिंपळ पाना अंगी टोपरे भूषण अंगी टोपरे भूषण मलपत मलपत चालत चालत मलपत मलपत चालत चालत मलपत मलपत चालत बाप रखुमा देवी वरो आम्हा विठ्ठल भासतो बाप रखुमा देवी वरो आम्हा विठ्ठल भासतो आम्हा विठ्ठल भासतो मलपत मलपत चालत चालत मलपत मलपत चालत चालत मलपत मलपत चालत हे बाळ कोणाच सावळ्या वानाच मलपत मलपत चालत चालत मलपत मलपत चालत चालत मलपत मलपत चालत. तर अशाच पद्धतीची गवळण किंवा हे चांगलं कुणाला येते अजून? यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी हो यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी काना वाजवितो बासरी काना वाजवी बासरी काना वाजवी बासरी काना वाजवी बासरी काना वाजवी बासरी 12-16 गवळ्यांच्या नारी गवळ्यांच्या नारी त्या नटून चालल्या मथुरे बाजारी मथुरे वाजवी बासरी काना वाजवी बासरी काना वाजवी बासरी काना वाजवी बासरी. कितवीला आहे तू आता? 6वीला आहे मी आता. 6वीला. काय नाव? ईश्वरी नरेश मडवी. तर शॉर्ट मध्ये म्हणायचं आहे, जास्त वेळ घ्यायचा नाही. लास्ट आपला टायमिंग संपवतोय. तर अजून कुणाला गवळण किंवा येते का अजून? कोण म्हणणार आहे का? हा, लई नाही मागना लई नाही मागना लई नाही मागना लई नाही मागना पोटा पुरते देई देवा लई नाही मागना पोटा पुरत देई देवा लई नाही मागना पोटा पुरत देई देवा लई नाही मागना पोळी ताजी अथवा शिळी पोळी ताजी अथवा शिळी देवा देई भुकेच्या वेळी देवा देई भुकेच्या वेळी लई नाही मागना लई नाही मागना लई नाही मागना लई नाही मागना पोटा पुरत देई देवा लई नाही मागना पोटा पुरत देई देवा लई नाही मागना पोटा पुरत देई देवा लई नाही मागना लई नाही मागना लई
बघायला गेलं तर या ठिकाणी आपण या संस्थेला भेट दिलेली आहे आणि खरंच हजारो वर्षाची परंपरा देखील सध्या चालू आहे आणि विठुराया एवढं सांगणं आहे की ते 1000 वर्षाची परंपरा हे जपण्यासाठी पिढी सज्ज आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ही पिढी अजून वारसा पुढे जाऊन हे प्रसार आणि प्रचार करू शकते आणि करणार आहे. हे सध्या ह्या मुलींना या ठिकाणी संस्थेमार्फत चांगल्या पद्धतीचं इथं शिक्षण दिलं जातं की जेणेकरून हे 1000 वर्षाची परंपरा अजून हजारो करोडो वर्ष ही चालली पाहिजे. यासाठी खरंच या संस्थेचं धन्यवाद आणि जे गुरुवारी शिकवतात खरंच त्यांचंही धन्यवाद, कारण की असा हे अनमोल रत्न या ठिकाणी तयार केला जातोय. बरेच UPSC MPSC वगैरे ह्या संस्था शाळा असतील परंतु ते स्वतःच्या पुरते मर्यादित आहेत, बरोबर आहे, पण ते समाजामध्ये कार्य करतात पण कालांतराने ते नष्ट होऊन जाते. परंतु अशा चांगल्या पद्धतीच्या मुली, अशा चांगल्या पद्धतीचे भारूड करणारे असतील, कीर्तन करणारे असतील, भजन करणारे असतील, अशी लोक असणं फार महत्वाची गोष्ट आहे. कारण की आजपर्यंत इतिहास जो टिकला असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास टिकला असेल तर ह्या गायनामुळे टिकलेला आहे, या कवितामुळे टिकलेला आहे, या पावडामुळे टिकलेला आहे, या भजनामुळे, कीर्तनामुळे टिकलेला आहे. आणि आजपर्यंत लोकांपर्यंत पंढरीची वारी असेल, पांडुरंग कोण आहे, देव धर्म काय आहे, या अशा माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचलेला आहे. त्याच्यामुळे ही पिढी फार महत्वाची आहे. परत एकदा या संस्थेचं आणि या गुरुवर्याचं खरंच आपण धन्यवाद मानलं पाहिजे. आणि या ठिकाणी थांबतो. ह्याच्यानंतर आपण जे गुरुवर्य आणि जे शिवण आहे यांच्याशी आपण ग्रेट भेट घेणार आहोत.